आपण अनेकदा पाहतो, मराठी कला विश्वातील अनेक कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात कितीही अडथळे असले तरी त्या सर्व परिस्थितीला दुर्लक्ष करून द शो मस्ट गो ऑन म्हणत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मराठी कलाकार नेहमीच सज्ज असतात। तर अशातच काही दिवसांपूर्वी हीच तर फॅमिलीची गंमत आहे या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या शलाका पवारसह एक विचित्र प्रसंग घडला। अभिनेत्री शलाका पवार या दादर ते ठाणे दुचाकीवरून प्रवास करत होत्या। प्रवासादरम्यान महानगरपालिकेची कचरा गोळा करणारी गाडी त्यांच्या पुढे आली, तर त्या गाडीतून घरंगळत एक लोखंडी वस्तू थेट शलाका पवारच्या पायावर आदळली, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली। या अपघातामुळे त्यांना 18 टाके पडले। पायाला मोठी दुखापत झाल्याने शलाकाला डॉक्टरांनी विश्राम करण्याचा सल्ला दिला, पण तिच्या नाटकाचे सलग 3 प्रयोग असल्यामुळे तिने नाटकाचे प्रयोग रद्द करण्यापेक्षा टाक्यांसह रंगमंचावर उतरणे हे तिला उचित वाटलं। पण नाटकांच्या 3 प्रयोगानंतर शलाका पवारचे टाके सुटले, ज्यामुळे पुन्हा डॉक्टरकडे जाऊन बँडेज करावा लागलं। तर सध्या 3 प्रयोगानंतर अभिनेत्रीला 5 दिवसांचा पुरेसा आराम मिळाल्यामुळे 21 जूनला होणाऱ्या प्रयोगासाठी शलाका पवार पुन्हा तयार झाली आहे, अशी माहिती माया रंगभूमीच्या सोशल मीडिया अकाउंटवर एका पोस्टद्वारे शेअर करण्यात आली आहे, ज्याच्या कॉमेंट्समध्ये देखील चाहत्यांनी शलाकासाठी कौतुकाचा वर्षाव केलाय। तर शलाका पवारचं तिच्या कामाबद्दलचं असलेलं डेडिकेशनवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। आणि कला विश्वातील अशाच काही खास अपडेट्ससाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।